जय शिवराय मित्रांनो शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्याला हप्त्याचं वितरण, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन झालं, अमुक जिल्ह्याला अमुक कोटी, अमुक जिल्ह्याला तमुक कोटी, सर्व काही अपडेट आपण घेत आहोत। या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर, त्या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर, पण या सर्व धावपळीमध्ये माझा पीक विमा मंजूर आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून कमेंट केल्या जातात। हिंगोलीला मिळणार का, परभणीला मिळणार का, जळगावला मिळणार का, धुळ्याला मिळणार का, लातूरला मिळणार का। काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण देखील होतं आणि आपल्याला मिळत नाही। आपल्या गावामध्ये पीक विम्याचं वितरण होतं, आपल्याला मिळत नाही। आपल्या घरामध्ये दुसऱ्या पॉलिसीचं पीक विम्याचं वितरण होतं, आपल्याला मिळत नाही। या सर्व धावपळीमध्ये आपला पीक विम्याच्या स्टेटस काय आहे, आपला पीक विमा कोणत्या स्थितीमध्ये आहे, तो मंजूर आहे का, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे का, इल्ड बेस दाखवतं का, हे आपण स्वतः पाहणं गरजेचं आहे। आणि आपल्या स्वतःच्या पॉलिसीची स्टेटस हे आपल्याला स्वतः पाहता येते। याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवरही पाहू शकतो आणि सहजरित्या, अगदी सहजरित्या आपण व्हॉट्सअपवरही पाहू शकतो। पोर्टलच्या माध्यमातून कसं पाहायचंय याच्याबद्दल यापूर्वीच आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे। परत जर तुम्हाला ते अपडेट मिळाले नसेल तर मी आणखी एकदा त्याच्याबद्दल माहिती देईल। परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सहजरित्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे स्टेटस कसं पाहायचंय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी PMFBYचा एक नंबर तुम्हाला, PMFBY पीक विमा जे काही तुम्हाला आवडेल असं नाव ठेवून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचंय। हा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देखील हा नंबर मी शेअर केलेला आहे। PMFBYचा अर्थात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा हा नंबर आहे, व्हॉट्सअप चॅटबॉट याला म्हणतात। हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती यायचंय, त्या नंबरवरती जायचंय आणि या नंबरवरती जाऊन सिम्पली तुम्हाला हाय म्हणून मेसेज पाठवायचा आहे। हा मेसेज पाठवल्यानंतर आपल्या ज्या नावाने या ठिकाणी पॉलिसी या नंबरची लिंक असेल त्या नावानुसार आपल्याला रिप्लाय येईल। याच्यामध्ये आपल्याला काय स्टेटस पाहिजे, पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटिमेशन, या सर्व वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत। आणि याच्यामधून आपल्याला जी माहिती, आता आपल्याला पॉलिसी स्टेटस पाहिजे, याच्यात आपली पॉलिसी अप्रूव्ड आहे का, रिजेक्टेड आहे का, हे सुद्धा आपण पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम वर्ष निवडण्यासाठी सांगितलं जाईल। आता आपण 2024च्या पॉलिसीची स्टेटस पाहणार आहोत की आपली पॉलिसी अप्रूव्ड आहे का। आपल्याला या ठिकाणी पॉलिसी नंबर दाखवला जाईल, आपण भरलेला हप्ता, आपला सर्वे नंबर, शासनाच्या माध्यमातून किती याच्यासाठी इन्शुरन्सचा हप्ता भरलेला, ही सगळी माहिती याच्यामध्ये दाखवली जाणार। आणि आता आपल्या पॉलिसीची स्टेटस अप्रूव्ड आहे। आता याच्या पुढे आपल्याला काही माहिती पाहिजे का, तर येस आपल्याला पाहिजे आहे, तर येसला क्लिक करायचंय। आता काय पाहिजे आपल्याला, आपल्या क्लेमचं स्टेटस पाहिजे। आता याच्यामध्ये सी ऑल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला क्लेमच्या स्टेटसची एक ऑप्शन दिलेली आहे। या क्लेम स्टेटसवरती क्लिक करायचे, ज्या ठिकाणी आपल्याला पीक विमा मंजूर आहे का ते पाहता येणार आहे। क्लेम स्टेटसवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला पुढे परत एकदा वर्ष निवडण्याची ऑप्शन दाखवली जाईल। आता याच्यामध्ये कोणतं आपल्याला जुनं क्लेम स्टेटस पाहिजे असेल जुनं पाहू शकता। आपल्याला आता नवीन 2024चं पाहिजे तर आपण खरीप 2024, रबी 2024 पाहू शकता। जे आपल्याला पाहिजे ते त्याच्यामध्ये निवडायचं। आता आपण खरीप 2024 निवडलेलं आहे। खरीप 2024 निवडल्याबरोबर आपली पॉलिसी, त्याची सध्याची स्थिती याच्यामध्ये आपण पाहू शकता। क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किंवा झालेलं असेल तर झालेलं आहे। आता याच्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे तर क्लेम कॅल्क्युलेटर, त्याची रक्कम कशासाठी झालेलं आहे आणि पेमेंटचा टाईप, हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे। नसेल झालं तर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं आपल्याला दाखवलं जाईल। आता हे सर्व पाहिल्यानंतर जर समजा आपल्याला इतर काही माहिती पाहिजे असेल तर येस करायचंय। काय माहिती पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधून ऑप्शन निवडायचे। आता आपल्याला पॉलिसीच आपल्याला डाउनलोड करायचे, तर आपण इन्शुरन्स पॉलिसीला क्लिक करून आपली पॉलिसी सुद्धा याच्यामध्ये डाउनलोड करू शकतो। तर अशा प्रकारच्या जे काही वेगवेगळ्या सुविधा आहेत, या वेगवेगळ्या सुविधा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊ शकता। पॉलिसी डाउनलोड करू शकता, क्लेम स्टेटस पाहू शकता, इंटिमेशन देऊ शकता किंवा इतरही बाबीचा आपण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतो। आता याच्यामध्ये क्लेम स्टेटस मध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता आपली पॉलिसी, त्याच्यामध्ये तुमचं क्लेमचं कॅल्क्युलेशन अवेटेड आहे का, क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे ते कशासाठी झालेले आहे, मिड टर्म साठी झालेले आहे, यील्ड बेस झालेले आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे दाखवेल। आता यील्ड बेसचा सध्या कुठलाही राज्यातील या स्थितीला, म्हणजे आज आपण हा व्हिडिओ 8 एप्रिल 2025ला बनवत आहोत, तर आजच्या स्थितीला तरी आणखीन झालेलं नाही। जसं त्याच्यामध्ये अपडेट होईल तसा तुम्हाला यील्ड बेसही दाखवायला सुरू करेल। तुमचं जर समजा वैयक्तिक क्लेमचं असेल तर ते तुम्हाला वैयक्तिक क्लेम मध्ये दाखवायला सुरू करेल, अग्रिमचं असेल तर अग्रिम मध्ये दाखवेल, आणि जी काही रक्कम तुम्हाला सध्या याच्यामध्ये दाखवेल याच्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन बदल होऊ शकतो। आता जसं कॅल्क्युलेशनचं आहे तर कॅल्क्युलेशन 100% तुम्हाला वितरित होईल। याच्यानंतर जर तुम्हाला यील्ड बेस मंजूर झाला त्याच्यामध्ये काही रक्कम ऍड होऊ शकते। तुम्हाला आता मिड टर्म दाखवत असेल, पुन्हा तुमचा यील्ड बेस मंजूर झाला तर त्याच्यामध्ये ती रक्कम दाखवेल, आणि सध्याची जी रक्कम आहे, सध्या जो तुमचा पीक विमा मंजूर आहे तो तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल। आता कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे अद्याप त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन झालेलं नाही, मग ते कॅल्क्युलेशन पूर्णपणे तुमचं होण्यापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये वाट पाहावी लागेल। आता कॅल्क्युलेशन झालेलं असेल आणि सर्व 00 दाखवत असेल तर समजायचं आपल्याला पीक विमा मिळणार नाही।
आता काही दिवसांनी इल्ड बेसचे कॅल्क्युलेशन झाल्यानंतरही त्याच्यामध्ये इल्ड बेसमध्ये 0 दाखवला तर समजायचं आता पीक विम्याचा विषय आपला मिटलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये सद्यस्थितीला आपला पीक विमा मंजूर आहे का, आपल्याला पीक विमा मिळणार का हे पाहू शकता. आता याच्यामध्ये जर समजा तुमचं कॅल्क्युलेशन दाखवत असेल, रक्कम दाखवत असेल, तर रक्कम आता वितरण सुरू आहे. होऊ शकतं काही दिवसांनी मिळेल किंवा लगेचच्या लगेच मिळेल, परंतु तो तुम्हाला मिळणार हे तुमचं त्या ठिकाणी कन्फर्म आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जात होता, या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याचा मिळेल का, हे सर्व सोडून आपला पीक विमा मंजूर आहे का हे अगदी सहजरित्या आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यापेक्षा आणखीन सोपी अशी पद्धत पोर्टलची पण आहे. पोर्टलवरती तुम्ही तपासू शकता, कारण व्हॉट्सअपवरती बरेच सारे नंबर, जर एकाच नंबरवरती जर पॉलिसी असतील तर तुम्हाला ते दाखवत नाही. त्याच्यामध्ये वेबसाईटवरती आधार वगैरेच्या माध्यमातून लॉग इन करून तुम्ही ते पाहू शकता. आणि जर ती माहिती नसेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ उपलब्ध करून देईल. धन्यवाद.